नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा किशन मुंडे यांनी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा फलटण शहरातील रिंग रोड या ठिकाणी असलेल्या हॉटेल मधुदीप या ठिकाणी आत्महत्या केली। यानंतर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कुटुंबियांना कळवल्यानंतर तात्काळ हे कुटुंबीय फलटण या ठिकाणी दाखल झाले। त्यांना त्या ठिकाणावरून शवविच्छेदनासाठी डॉक्टर संपदा मुंडे यांना सातारा या ठिकाणी पाठवण्यात आले। तत्पूर्वी त्यांच्या हातावरती सुसाइड नोट सापडली होती। यामध्ये फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे डीबी पथकाचे प्रमुख गोपाळ बदने, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि डॉक्टर संपदा मुंडे ज्या ठिकाणी राहत होत्या त्यांचे घर मालकाचे असलेले प्रशांत बनकर अशा दोघांचं नाव या सुसाइड नोट मध्ये आले होते। यामध्ये उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी 4 वेळा अत्याचार केल्याचं त्यांनी सुसाइड नोट मध्ये लिहिलं होतं, तर प्रशांत बनकर यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं त्या ठिकाणी त्यांनी हातावरील सुसाइड नोट मध्ये लिहिलं होतं। यानंतर या दोघांवरतीही फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। यानंतर तात्काळ चक्र फिरवीत फलटण शहर पोलिसांनी आणि सातारा पोलिसांनी तात्काळ प्रशांत बनकर याला बेड्या ठोकल्या आहेत। त्यांच्या कुटुंबियांकडून प्रशांत बनकर हा सरेंडर झाला असं सांगण्यात येत आहे। यानंतर आता पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याचा तपास घेत आहेत। हे सर्व होत असताना काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सातारा येथे पोस्टमार्टम झाल्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना त्यांचे मूळ गाव असलेल्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील आपल्या मूळ गावी त्यांच्यावरती दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेला आहे। यानंतर पुढला जो घटनाक्रम आहे यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या कुटुंबियांकडे सांगितलं होतं की मी जे काही पोस्टमार्टम रिपोर्ट करत असताना माझ्यावरती पोलिसांचा दबाव असायचा, त्याबाबत पोलिसांच्या बाबत तक्रारी झाल्या होत्या आणि त्यांच्याही विरोधात डॉक्टर संपदा मुंडे यांच्याही विरोधात पोलिसांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। हा विषय सुरूच असतानाच आज पुन्हा एकदा प्रशांत बनकर कुटुंबीय या ठिकाणी पुढे आलेले आहेत। प्रशांत बनकर यांना अटक झालेली आहे, मात्र त्यांचे भाऊ प्रशांत बनकर यांचे भाऊ सुशांत बनकर हे माध्यमांच्या समोर आलेले आहेत। त्याचबरोबर प्रशांत बनकर यांची बहीणही माध्यमासमोर आली, वडील माध्यमासमोर आलेत, आईही माध्यमासमोर आलीत। त्यांनी सांगितलं आहे की ज्या डॉक्टर संपदा मुंडे या प्रशांत बनकर यांच्या घरी गेल्या वर्षभरापासून राहत होत्या। हे होत असताना तसं पाहिलं तर डॉक्टर संपदा मुंडे ह्या 2 वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी कार्यरत होत्या आणि त्या अगोदर प्रशांत बनकर यांच्या घरी राहायच्या अगोदर जे लक्ष्मीनगर येथील प्रशांत बनकर यांचं घर आहे त्यांच्या समोरच्याच बाजूला दुसऱ्या एका घरामध्ये राहत होत्या। मात्र गेल्या वर्षभरापासून त्या प्रशांत बनकर यांच्या घरी राहायला आल्या होत्या। प्रशांत बनकर यांचं 3 मजली घर आहे, त्यातल्या दुसऱ्या मजल्यावरती डॉक्टर संपदा मुंडे या राहत होत्या। आता दुसरी गोष्ट, प्रशांत बनकर हे पाहिलं तर इंजिनियर आहेत, IT इंजिनियर आहेत। ते जॉबच्या निमित्तानं पुणे आणि मुंबई या ठिकाणी कार्यरत होते। आठवडाभरातून ते एकदा आपल्या फलटण या गावी यायचे आणि तसं जर त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येते की ज्या डॉक्टर संपदा मुंडे होत्या त्या प्रशांत आणि त्यांचे भाऊ सुशांत यांना दादा म्हणत असेल। त्याचबरोबर अगदी दिवाळी झाली, मागच्या दिनांक 20 तारखेपासून दिवाळी झाली। या दिवाळीच्या सणामध्ये बनकर कुटुंबियांच्या समवेत त्यांनी दिवाळी साजरी केली होती। तिकडं मुंडे कुटुंबियांच्या वतीनंही सांगण्यात येते की एक 2च दिवसापूर्वी म्हणजेच 25-26 तारखेनंतर त्या गावाकडे जाणार होत्या, असंही त्या मुंडे कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे। असे असताना प्रशांत बनकर कुटुंबियाच माध्यमांच्या समोर आलेला आहे आणि त्यांच्यामधून काही खुलासे करण्यात येत आहेत। यामध्ये प्रशांत यांचे बंधू असलेले सुशांत तसेच त्यांची बहीण असलेली त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की डॉक्टर ज्या मुंडे मॅडम आहेत, संपदा मुंडे आहेत, यांच्याकडून आमच्या बंधूला प्रपोज करण्यात आलं होतं असंही या ठिकाणी सांगण्यात येत होतं। त्याचमुळे आता हा विषय म्हणजेच त्यांना प्रपोज करत होत्या, मात्र जो प्रशांत बनकर आहे तो त्याला
दाद देत नसल्याचंही त्यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात येत आहेत। आणि याचमुळे डॉक्टर संपदा मुंडे या टेन्शन मध्ये असल्याचंही सांगण्यात येत आहे। बनकर कुटुंबियांकडून हेही सांगण्यात आलं 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता या डॉक्टर संपदा मुंडे येथून गेल्या होत्या। त्या दिनांक 23 रोजी दिवसभर त्यांच्या म्हणजे बनकर कुटुंबियांनी त्यांच्या संपर्कात होत्या, मात्र त्यांनाही बनकर कुटुंबियांनाही अशा प्रकार समजल्यानंतर त्यांनीही त्यांच्या कुटुंबियांना म्हणजेच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न केला होता। आणि त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे यांनी संध्याकाळी उशिरा हॉटेल मधुदीप जे रिंग रोड येथे आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी रात्री गळफास लावून आत्महत्या केली। आणि नंतर त्यांच्या सुसाईड नोटमध्ये प्रामुख्याने गोपाळ बदने पोलीस उपनिरीक्षक आणि प्रशांत बनकर या दोघांची नावं आली। यानंतर या दोघांवरती फलटण शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। प्रशांत बनकर यांना काल दिनांक 24 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अटक केली आहे। फलटण पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना आज दुपारी 3 नंतर आता न्यायालयात हजर केलं जाईल। पोलीस आता न्यायालय त्यांना किती दिवसाची पोलीस कोठडी मागतंय आणि त्यानंतर चौकशीमध्ये प्रशांत बनकर यांच्या चौकशीमध्ये काय बाहेर येतंय हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याही अगोदर प्रशांत बनकर यांच्या कुटुंबियांनी वारंवार प्रशांत बनकर याला सतत फोन करण्यात आले आहेत, व्हॉट्सअप चॅटिंग करण्यात आले आहेत असंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळं आता पोलीस प्रशासन प्रशांत बनकर असतील त्याचबरोबर डॉक्टर संपदा मुंडे असतील यांचे मोबाईल कॉल डिटेल्स असेल, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅटिंग असेल, व्हॉट्सअप कॉलिंग असेल, हे सर्व काही तपासणी होईल। आणि त्यामधूनच प्रशांत बनकर यांना आता पोलीस कोठडी किती दिवसाची मिळते, त्याचबरोबर त्यांच्या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होतंय, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना कधी अटक होते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्या दिनांक 26 ऑक्टोबर रोजी फलटण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे। त्याची जय्यत तयारी सध्या फलटण मध्ये सुरू आहे। त्यामुळे फलटण शहर पोलीस असेल, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा दाखल झालेला असतानाच जे फलटणला दिनांक 24 ऑक्टोबर रोजी हे प्रकरण उघडकीस आलं आत्महत्येचं आणि त्यामुळे एकूणच संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडालेली आहे। आणि संपूर्ण माध्यमांवरती हा प्रकार समोर येत असतानाच आता प्रशांत बनकर यांच्या कुटुंबियांच्या माध्यमांसमोर आल्यामुळं या प्रकरणामध्ये आणखीन पुढे काय काय घडामोडी होत आहेत याकडे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवूनच आहोत। तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत। जे काही पोलीस कोठडीमध्ये आज प्रशांत बनकर यांना काय सुनावले जाते आणि काय चौकशीत पुढे येते हेही पाहत आम्ही राहणारच आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।